या व्यतिरिक्त शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याकरता 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी तयार करणं असेल, शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून जी काही त्या ठिकाणी आपलं लागत मूल्य आहे, उत्पादन खर्च आहे, तो 25% कमी आणायचा आणि उत्पादकता वाढवायची, या दृष्टीने बऱ्याच उपाययोजना या अर्थसंकल्पात आम्ही सांगितलेल्या आहेत. ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार हे जे दोन आपले प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत, यामुळे एआय अडॉप्शन करता सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला देखील अतिशय सोपं झालंय. कारण त्याला येईल त्या भाषेमध्ये तो प्रश्न विचारू शकेल, त्याला त्याचं उत्तर मिळेल. नुसता फोटो टाकला तरी देखील पिकाची परिस्थिती काय आहे, कीड येण्याची काय संभावना आहे, त्याकरता काय उपाययोजना केली पाहिजे, हे अतिशय प्रिसिशन पद्धतीनं शेतकऱ्याला कळू शकेल. कुठल्याही एक्सपर्टची आवश्यकता शेतकऱ्याला भासणार नाही, अशा पद्धतीनं आपण याची रचना केली आहे. 30 लाख शेतकरी आज त्याचा उपयोग करतायत. तो आपल्याला सर्व शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचा आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम देखील अतिशय वेगानं चाललंय. जवळपास 4000 मेगावॅट आपण आता त्या ठिकाणी काम पूर्ण केलं आणि याच वर्षी अजून 10,000 मेगावॅट, म्हणजे 13 ते 14,000 मेगावॅट पर्यंत यावर्षी आपण पोहोचू आणि मग आपण सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज ही त्या ठिकाणी देऊ शकू. एक अजून महत्वाचा निर्णय जो अर्थसंकल्पात आम्ही घेतलाय तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान हे आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांना लागू होतं, आता ते शेतमजुरांनाही लागू करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या वतीने घेतलेला आहे. सिंचनाच्या क्षेत्रातही अनेक अत्यंत भरीव अशा प्रकारच्या गोष्टी आज आपण या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. आणि विशेषतः सगळ्याच क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन आणि एआयचा उपयोग हा करण्याचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून खर्च योग्य पद्धतीने होईल आणि परिणाम देखील मोजता येतील, अशा पद्धतीने आपण हे काम करतो. आणि यात विशेषतः जागतिक बँकेच्या सहकार्याने जी आपली छोटी शहर आहे, नगरपालिकांची शहर आहे, या शहरांमध्ये जवळपास 6,000 कोटी रुपये खर्च करून मलनिस्सारणाच्या योजना आणि सांडपाण्यावर प्रक्रिया याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. टप्प्याटप्प्याने 100% कव्हरेज हे आपल्याला त्याचं करायचं आहे. त्याची योजना आपण जाहीर केलेली आहे. आणि त्यासोबत इतर नदीजोड प्रकल्पांच्या सोबत सगळ्यात महत्वाचा जो काही आपण या ठिकाणी सांगली कोल्हापूरचा जो प्रकल्प केलाय, त्यात त्या दोन्ही शहरातले पुराची समस्या तर समाप्त होईलच, पण हे सगळं पुराचं पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाकडे आपण वळवतो आहोत. त्याकरता आपल्याला जागतिक बँकेने पैसे दिलेले आहेत. त्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रातही खूप भरीव काम, मग ते आपल्याला माहिती आहे नळगंगा बनगंगा जी आपली योजना आहे ती योजना असेल किंवा इतर योजनांच्या माध्यमातून आपण हे करतोय. विशेषतः महिलांच्या संदर्भात आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ती सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या. पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या मोफत वीज करता देखील आतापर्यंत 32,000 कोटी खर्च केले आहेत. यावर्षी 20,000 कोटी अजून आपण खर्च करतो आणि ती योजना देखील आपण सुरू ठेवणार आहोत. राज्यात आतापर्यंत 37 लाख लखपती निधी आपण केले आहे. यावर्षी 25 लाख आपल्या बहिणींना लखपती निधी करण्याचा आपला प्रयत्न आहे. युवांच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की एज्युसिटीची आपण स्थापना केलेली आहे. तर 5 युनिव्हर्सिटीज तिथे आल्या आहेत, अजून 7 युनिव्हर्सिटीज येणार आहेत. 1 लाख मुलं हे त्या ठिकाणी शिकू शकतील, अशा पद्धतीची याची रचना आहे. आणि या सगळ्या युनिव्हर्सिटीज QS रँकिंग मधल्या पहिल्या 500च्या आतल्या युनिव्हर्सिटीज आता तर 100च्या आतल्याच आलेल्या आहेत आपल्याकडे. आणि साधारणपणे या सगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये
एलिजिबल असलेली जी आपली मुलं आहेत 100पैकी 8च मुलं शिकू शकतात. खर्चामुळे शिकू शकत नाही, विजामुळे शिकू शकत नाही. आता त्यांची कॅम्पसेस आल्यामुळे आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिकता येईल आणि परदेशात त्याच युनिव्हर्सिटीत जे शिक्षण ते घेतात त्याच्या 1/4 पैशामध्ये त्यांना या ठिकाणी शिकता येईल. अशा पद्धतीची ही आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि महिमासारखी एक संस्था आपण स्थापन करतो की ज्यातनं परदेशातल्या नोकऱ्यांकरता मुलांना तयार करणं असा आपला एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे. स्टार्टअप इकोसिस्टीमला जास्त डीप करण्याकरता आपण एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपण स्टार्टअपची कॉम्पिटिशन घेतल्यानंतर जे स्टार्टअप्स स्केलेबल आहेत त्यांना जी काही वित्त आहे ते आपण उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या कामाचे जे असतील त्या स्टार्टअपला 25 लाखापर्यंतचं काम हे आपण थेट त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की युवांकरता एक मोठा त्याचा फायदा होईल. 75,000 अजून नोकऱ्या देण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि खेळांच्या संदर्भात देखील मिशन लक्षवेध याचा उल्लेख मी केलाय. सांस्कृतिक वारशाच्या संदर्भात छत्रपती शिवरायांचे जे काही युनेस्कोचे 12 किल्ले आहेत त्याचं जतन संवर्धन असेल किंवा इतरही ज्या काही महत्वाच्या घोषणा आहेत त्या घोषणा आपण यामध्ये केल्या. मी पुन्हा सांगून जास्त वेळ त्यामध्ये घेणार नाही. हे वर्ष विशेषतः आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं 200व जयंती वर्ष आहे. संत गाडगेबाबांचं 150व जयंती वर्ष आहे. आणि त्यासोबत 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्यालाही 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून समता आणि समरसता वर्ष म्हणून त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामं करण्याचा निर्णय आपण घेतलाय. अनुसूचित जातीकरता अनुसूचित जमातीकरता देखील आपण वाढीव तरतूद यामध्ये केलेली आहे. विशेषतः जी आपण स्वयंची योजना चालवतो त्याच्यामध्ये म्हणजे ज्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना आपण निर्वाह भत्ता देतो. या निर्वाह भत्त्यामध्येही भरीव वाढ ही आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. कारण आपण 2017 साली हा सुरू केला, त्यानंतर तो आपण काही रिवाईज केला नव्हता. त्यामुळे तोही आपण भरीव पद्धतीने वाढवतो. आणि आपण बिरसा नावाची एक योजना सुरू करतो ज्यामध्ये आदिवासी मुलांचे स्टार्टअप्स हे आपण त्या बिरसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला प्राधान्य जे आहे ते देणार आहोत. आता आपण जर बघितलं तर विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अनेक आपण अनाउन्समेंट या ठिकाणी केल्या. पण त्यात 1000 पर्यंतची जी गावं आहेत लोकसंख्येची, अर्थात 2011ची लोकसंख्या आपण पकडली आहे कारण तोच आता बेस आहे आपल्याकडे, अशी सगळी गावं ही कॉन्क्रीटच्या 12 रोडनी जोडायची असा कार्यक्रम आपण हाती घेतलाय. पहिल्या टप्प्यात 4,500 कोटी रुपये वर्ल्ड बँकेने आपल्याला त्याकरता दिले आहेत आणि टप्प्याटप्प्याने सगळी गावं आपण त्या ठिकाणी जोडणार आहोत. यासोबत बाकीही आपण जी महत्वाची त्या ठिकाणी रस्ते आहेत त्या रस्त्यांचा एक कार्यक्रम हा आपण घोषित केलाय. मेट्रोच्या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे. आणि महाराष्ट्रातले सगळे रस्ते चांगले व्हावे याकरता आपण एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. उद्योगांच्या संदर्भात देखील सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. एक महत्वाची प्रयत्न आपला आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला 33% वनाच्छादन तयार करायचं असेल, जो आपण असं म्हणतो की सस्टेनेबिलिटी करता 33% वनाच्छादन असलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 21 ते 23% ते आहे. आणि ते जर करायचं असेल तर आपल्याकडे वन आणि वनेतर वृक्ष जे आहेत याची संख्या जवळपास 225 कोटींनी वाढवावी लागेल. आणि म्हणून आपण 300 कोटी वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पुढच्या 7 वर्षात आपण हा कार्यक्रम पूर्ण करू. पण हा कार्यक्रम आखत असताना त्यातनं रोजगार निर्मिती पण झाली पाहिजे, पर्यावरणाचाही नीट त्याच्यात समतोल राहायला पाहिजे. याकरता अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं एकेका अॅग्रो क्लायमॅटिक झोनचा विचार करून सर्वात कमी वृक्षाच्छादन कुठे आहे त्याचा विचार करून तिथे किती करता येईल, कुठे जंगल वाढवता येईल, कुठे जंगलेतर करता येईल, असं एक मोठं मिशन
हे आपण हातामध्ये घेतलेलं आहे. विशेषतः यावर्षी एक बाब चिंताजनक आहे. अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे. त्या दृष्टीने आतापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, आपत्तीचं काही टाळता येणार नाही पण त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत. सुशासन आणि गतिमानता, सुरक्षा या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. एक गोष्ट मला सांगताना आनंद वाटतो की आपण याही वर्षी महाराष्ट्राला अर्थव्यवस्थेच्या सगळ्या निकषांवर आपलं जे राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक आहे त्याच्या निकषाप्रमाणे ठेवू शकलो. मी विशेषतः ज्याचा उल्लेख केला आणि हा अर्थसंकल्प मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित केलाय. अजितदादांनी सातत्याने ही जी काही आर्थिक शिस्त आहे ती पाळली आहे आणि त्याचा देखील आपल्याला मोठा फायदा झालेला आहे. आणि म्हणून नियमानुसार 3% आत फिस्कल डेफिसिट असलं पाहिजे. ते 3% आत 2.7% आपलं आहे. आपलं जे रेव्हेन्यू डेफिसिट आहे, महसुली तूट, ती 1% आत असली पाहिजे. ती 1% आत आपण ठेवलेली आहे. त्यामुळे या दोन्ही मानकांवर आणि आपलं जे कर्ज आहे ते 25% आत असलं पाहिजे. तेही 18.5% आपण ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1% अजून वाढ आपल्याला जी दिसते, जी आम्ही सेपरेट दाखवली आहे, ते कर्ज केंद्र सरकारने घेतलं आणि केंद्र सरकार भरणार आहे. ते आपल्याला भरावं लागत नाही, ते आपलं दायित्व नाही आहे, पण ते त्यांनी आपल्याला दिलं असल्यामुळे आपल्या बॅलन्स शीटवर आपल्याला दाखवावं लागतं. असं जवळपास 90,000 कोटीचं ते कर्ज आहे की जे आपल्याला भरायचं नाही, ते केंद्राला भरायचं. त्यामुळे कर्जाच्या संदर्भातही महाराष्ट्राने जी काही आपलं डेट जीडीपी रेशिओ आहे तो रेशिओ उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी राखलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर यावर्षी आपण जी भांडवली गुंतवणूक आहे त्या भांडवली खर्चामध्ये 21% वाढ केली. 21% भांडवली खर्च आपला वाढलाय. 93,000 कोटीवरनं 1,12,000 कोटीपर्यंत आपला हा गेलेला आहे. आणि ही वाढ याकरता महत्वाची आहे की खूप काळ आपण 30,000 ते 40,000 कोटी रुपये भांडवली खर्च करत होतो. तो मागच्या काळात वाढवत 75,000 कोटी रुपयांपर्यंत गेला, 90,000 कोटी रुपयांपर्यंत गेला आणि आता 1,00,000 कोटीच्या पलीकडे भांडवली खर्च नेण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर देखील केंद्र सरकारपेक्षा यावर्षी जास्त आहे. केंद्रीय अर्थव्यवस्था 7.3% वाढली आहे, आपली 7.9% त्या ठिकाणी वाढली आणि आपला नॉमिनल ग्रोथ रेट हा तर 10%च्या वर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. विशेषतः आपण याहीपेक्षा जास्त आपला ग्रोथ रेट राहिला असता, पण कृषीच्या संकटामुळे, पावसामुळे, भरपूर पाऊस पडला त्यामुळे कृषीचा जो आपला विकास दर आहे तो